मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आम्ही पोचलेलो आहोत सौंदर्य आणि नसलापूरच्या मध्ये मळ्या येथे पोचलेलो आहोत आणि बघू शकता इथे साप आहेत म्हणत आहेत आणि आमचे सर्व मित्र जाऊन बघतील कोणत्या जातीचा साप आहे। बघू शकता या खिडकीमध्ये साप बसला आहे असं म्हणत आहेत। कोणत्या जातीचा साप आहे बघू। या चप्पल काढण्याची जागा आहे आणि इथं जाऊन साप बसलेला आहे। कोणत्या जातीचा साप आहे बघू आणि बघू शकताय नाग साप आहे। भरपूरच मोठा साप दिसतोय ह्यो आणि बघू शकताय साप कुठं पण जाऊन बसू शकतोय आणि ह्या जागेला साप बसलेला होता जेणेकरून त्यांनी बघितलं ह्या देवळीमध्ये साप आहे असं। बघू शकताय भरपूरच मोठा असा नाग आहे। कसं फणी काढून बसलाय बघू शकताय तुम्ही। भरपूरच विषारी साप आहे हा नाग साप। आमच्याकडे आढळून येणारे विषारी साप म्हणजे त्यापैकी एक ह्यो साप आहे नाग, घोणस आणि मण्यार या जातीचे साप आमच्याकडे विषारी साप आढळून येतात। बघू शकताय भरपूरच मोठा असा नाग साप आहे आणि कुठं बसलाय बघू शकताय। कुठं बसलेला होता तो चप्पल काढण्याची जागा आहे त्या तिथेच जाऊन तेवढ्यातच जाऊन साप बसलेला होता आणि त्याने बघून आम्हासनी कॉल केलं आणि आमचे सर्प मित्र आता त्याला व्यवस्थितरित्या पकडतील। बघू शकताय तुम्ही आमचे सर्प मित्र आता त्याला व्यवस्थितरित्या हँडल करत आहेत। बघू शकतोय हा साप आता फणीकडून बसलेला आहे कारण त्याला आमच्यापासून भीती आहे असं वाटत आहे। त्या कारणाने हा साप असं त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी हा फणी काढून बसलेला असतोय आणि विनाकारण साप कुणाला चावत नसतोय। तुम्ही आता जेणेकरून काम करत असला त्याच्यावर पाय पडला हे पडला तरच चावणार तुम्ही। आता असं चाललाय आणि असं येऊन साप कधीच असं कुणाला चावत नाही। बघू शकता भरपूरच मोठा असा हा नाग साप आहे। आमचे सर्प मित्र व्यवस्थितरित्या त्याला डब्यामध्ये पॅक करतील। बघू शकताय तुम्ही सावकाश आता आमचे सर्प मित्र त्याला व्यवस्थितरित्या डब्यामध्ये पॅक करत आहेत आणि हा पॅक केल्यानंतर हा साप आम्ही व्यवस्थितरित्या त्याच्या सुरक्षितरित्या पर्यावरणामध्ये सोडू। ह्याच प्रकारे आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।